राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच 2,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल. तुम्ही पाहत आहात शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. सर्वात आधी मोठी आनंदाची बातमी, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 2,000 रुपयांचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून ई-केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी, पीक विम्याबाबत असून अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. आता एक महत्त्वाची सामाजिक आणि संविधानाशी संबंधित बातमी. 26 जानेवारी म्हणजे भारताचा गणतंत्र दिवस आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच आजची लोकशाही आणि शेतकऱ्यांचे हक्क उभे आहेत. शेतकऱ्यांना समान अधिकार, न्याय आणि संरक्षण संविधानामुळेच मिळाले असून बाबासाहेबांनी शेतकरी व मजूर वर्गासाठी आयुष्यभर संघर्ष केला होता. त्यामुळे शेतकरी योजनांबरोबरच बाबासाहेबांचे विचार लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. नाशिक येथील गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात घेतले नाही. या दुर्लक्षामुळे सामाजिक वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या चुकीला गंभीर मानले आहे, कारण सार्वजनिक पदावर असलेल्या नेत्यांनी संविधान आणि त्याचे शिल्पकार यांचे आदर राखणे ही मूलभूत जबाबदारी आहे. या घटनेनंतर मंत्री महाजन यांनी माफी मागितली, पण तणाव अजूनही कायम आहे. पुढची बातमी हवामानाबाबत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतमाल सुरक्षित ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुढची दिलासादायक बातमी म्हणजे खतांचा तुटवडा होऊ नये म्हणून युरिया आणि डीएपी खताचा पुरवठा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता कर्जमाफी आणि हमीभावाबाबत मोठी अपडेट असून सरकारकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता. आता 2 लाखांच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे, कारण शेती उत्पादन खर्च, बियाणे, खते तसेच औषधी व मजुरीचे वाढते दर हे लक्षात घेता हा निर्णय खूप दिलासादायक ठरणार आहे. विशेषतः अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. कर्ज घेण्यास शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन मिळेल. चाकण येथील मार्केटमध्ये कांदा, बटाटा, गाजर, टोमॅटोची आवक कमी झालेली असून कोथिंबीर, मेथीची आवक कमी झाल्याने भाव गडगडलेले आहेत. 6,80,00,000 रुपयांची झाली उलाढाल. महाराष्ट्रामध्ये हमीभावाने तूर खरेदीस मंजुरी मिळालेली असून 3.37 लाख टनाचे उद्दिष्ट आहे. 2,696 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये पांढऱ्या सोन्याला आली चकाकी. प्रति क्विंटल 8,500 रुपयांचा दर मिळतोय. शेतमालाच्या भावामध्ये तेजी बघायला मिळत असून नाममात्र शेतकऱ्यांकडेच कापूस उरलेला आहे. सरकीच्या भावामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ दिसून येत आहे. 40 कोटींचा पीक विमा घोटाळा उघड झालेला असून दिल्ली, लखनौ आणि ग्रेटर नोएडाशी धागेदोरे. सोयाबीन दरांना उसळी आलेली असून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होतोय मोठा फायदा. 3 वर्षानंतर सोयाबीनला 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी विकल्यानंतर दर वाढवण्याची ही जुनीच पद्धत. टीसी आणि मार्कशीटसाठी शुल्क मागाल तर तुमच्यावरती कठोर कारवाई होणार. विद्यार्थ्यांची विविध शुल्काच्या नावाखाली होते शाळांमधून अडवणूक. सरकारी जमिनीवरची घरे नियमित होणार. दंडामध्ये सुद्धा आता सवलत मिळणार. 2011 पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित होणार आहे. घरांची छतं सुरक्षित होणार, बेफिक्री रोखणार. 23,000 शेतकऱ्यांचे रब्बीचे अनुदान. चाळीसगाव व धरणगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांचा आज समावेश. 84,000 शेतकरी प्रक्रियेमध्ये. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, जिल्हा अकोलामध्ये तूर बाजारभाव 8,120 रुपये प्रति क्विंटलचा बघायला मिळाला. बाजार समित्यांमध्ये शनिवारी तब्बल 836 ट्रक कांद्याची आवक झालेली असून लिलाव प्रक्रियेला उशीर होतोय. भावसुद्धा पडलेले दिसून आले. शेतकरी नाराज झाले. वाहनांच्या लांबलसाम रांगा. तब्बल 7,52,69,000 रुपयांची उलाढाल झाली. चुल्हाड सिहोरा परिसरामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 170 रुपये प्रति आर आर्थिक मदत वाटपामध्ये 100 रुपये प्रति आर कपात. कृषी सौर पंप चांगला, पण येत आहे शेतकऱ्यांना अडचणी. रात्रीच्या अंधारामध्ये निष्क्रिय होत असून सौर पंप घेणारे सापडले द्विधा मनस्थितीमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकषाद्वारे लाभार्थ्यांची तपासणी केली जाते. महिला व बालविकास सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जामध्ये दुरुस्तीची संधी. हमीभावाने तुरीच्या खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली असून 20 फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आलेली आहे. अमरावती जिल्ह्यामधील खरेदी केंद्रांना निर्देश देण्यात आले. साठेबाजी करून युरियादा दराने विकणाऱ्यांवरती कारवाई करा. शेतकरी हक्क मोर्चाची कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी केली जातीये. गेला भावाला सोयाबीन 5,000 रुपयांच्या वरती. शेतकऱ्यांच्या हाती रिकामेच असून व्यापारी मालामाल होत आहे. कर्जमाफीची सर्व माहिती अद्याप विकास संस्थांकडेच असून फार्मर आयडी अडचणीचा मुद्दा ठरतोय. 5 वर्षांची माहिती द्यावी लागणार. नियमित परतफेड करणारे 70% शेतकरी आहेत. सोयाबीनचे दर वाढलेले असून मात्र शेतकऱ्यांच्या पत्री निराशाच आहे. आता विक्रीसाठी सोयाबीनच नाही तर दरवाढीचा फायदा नेमका कोणाला होतोय, हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे.
अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक होत असून दरामध्ये मात्र दरवर्षीच्या तुलनेमध्ये घट दिसून येते. काही भागांमध्ये काढणीला सुरुवात झालेली आहे. अगाप मृगबहर केळी लागवडीची तयारी सुरू झालेली असून उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड होते. कारण खानदेशामध्ये मृगबहरातील केळी लागवडीसाठी जळगावमधील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जळगाव, पाचोरा, भडगाव, नंदुरबारातील शहादा, तडोदा व अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर हा भाग अग्रेसर आहे. देशव्यापी संपाची 12 फेब्रुवारीला हाक देण्यात आलेली आहे. कामगार तसेच शेतकरी संघटनांची घोषणा आहे. केंद्र सरकारची धोरणे कामगार, शेतकरी आणि लोकशाही विरोधामध्ये असल्याचा आरोप करीत देशभरामधील कामगार आणि शेतकरी संघटनांनी 12 फेब्रुवारीला देशव्यापी संपाची हाक दिलेली आहे. पाडगाव खुर्द परिसरामधील टरबूज तसेच उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. 70 ते 80 हजार रुपये पेरणीपासून तर काढणीपर्यंत एकरी खर्च येतोय आणि जरा जपूनच वापरा. जलसाठ्यामध्ये होते मोठी घट. मध्यम प्रकल्पातील जलपातळी कमी झालेली असून आवर्षणग्रस्त भागामध्ये टंचाईचे सावटवी. टिकेना पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येणार. सौर पंप शेतकऱ्यांना कधी मिळणार? मागील त्याला सौर पंप योजना. महावितरणकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असून वाशिम जिल्ह्यामध्ये 3535 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. भिनसर प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सावरगाव येथे वन विभागाचे पथक दाखल झालेले आहे. नागरिकांनी घाबरू नये, वन विभागाचे आवाहन. शालार्थ आयडी प्रकरणी थेट पोलीस कारवाई थांबवा. शिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांचे गृह विभागाला पत्र देण्यात आले. थेट अटकेची कारवाई टळणार. शिक्षक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. येवला तालुक्यामध्ये ढकाळ हवामानामुळे रब्बी पिके संकटामध्ये सापडलेली आहे. उत्पादक सुद्धा हवालदिल झालेले आहे. गेल्या आठवड्याभरापासून पिकांच्या पानावरती धूळ साचल्याचे चित्र दिसून येत आहे. हरभरा पिकाची वाढ मंदावल्याचे सुद्धा जाणवतंय. हवामान सतत ढगाळ असल्यामुळे रोग येण्याची भीती वाढतीये. फवारणीचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. सुरगाणा तालुक्यामध्ये तेलबिया पिके झाली नामशेष. स्ट्रॉबेरी, टोमॅटो, पालेभाज्यांनी घेतली जागा. तेलबिया पिकांसाठी स्वतंत्र धोरणाची मागणी केली जाते. मल्चिंग पेपरवरती कांदा लागवड सुरू झालेली असून शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग. जळगाव नेवर परिसरामध्ये मजुरी खर्चासह पाण्याची सुद्धा बचत होते. उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी CCIला विकला 40 लाख क्विंटल कापूस. 75 खरेदी केंद्रावरती 81 रुपये प्रमाणे हमीभाव व्यवहार झाले. ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसतोय. 5000पेक्षा अधिक अर्ज नामंजूर करण्यात आले. 1862 अर्ज सेंडबॅक. जानेवारी अखेरपर्यंत अर्जाची मुदत संपणार. आत्तापर्यंत 3 वेळेस मुदत वाढ मिळाली. बीड शहरामधील 24 कामगारांसाठी 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. पालकमंत्र्यांकडून कामांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. रस्ते मजबूतीकरण, नाली बांधकाम आणि हाय मास्टर दिव्यांजी शहर उजाळणार. शिरूरमध्ये मुबलक पाण्यामुळे 2325 हेक्टरवरती यंदा ऊस लागवड करण्यात आली. 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून अपार आयडी तुम्ही काढला का? शिक्षण विभागाची तंबी. वेळेमध्ये काम न करणाऱ्या मुख्याध्यापकांचे वेतन रोखले जाणार. यंदा ढकाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहर लागला गडू. भोकरदन तालुक्यामध्ये केसर, बदामी, पायरी, देशी आंब्याच्या झाडांना आला बहर. पांढरा सोन्यासह तुरीला 8 तर मक्याला 1,500 रुपयांचा भाव मिळतोय. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या शेतमालाची आवक झाली. लातूर मार्केट यार्डमध्ये सोयाबीन प्रति क्विंटल 5,500 रुपयांच्या वरती गेलेले असून तूर सुद्धा 8,000 रुपयांच्या वरती गेलेले आहे. सोयाबीनचे दर हे वाढलेले असून मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. आता विक्रीसाठी सोयाबीनच नाही तर दरवाढीचा फायदा नेमका कोणाला होतोय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. कारण नाफेड आणि खाजगी व्यापाऱ्यांचा भाव वाढलेला आहे. निराधार योजनेची समिती गठीत झालेली असून 3 तालुक्यांमधील कार्यकारिणी फायनल झालेली आहे. पालकमंत्र्यांकडून करण्यात आले नामनिर्देशन. अशासकीय सदस्य सुद्धा जाहीर करण्यात आले. अरावीची प्रवेश प्रक्रिया संपलेली असून आवडीचे कॉलेज मिळाले नाही. जागा अजून सुद्धा रिक्त आहे. विद्यार्थ्यांकडून होत आहे छोटं विद्यार्थ्यांना. भावी विद्यालयांची पडले ओस. 34 वर्षांमध्ये 4114 अर्ज प्राप्त झालेले असून 27 जानेवारीपासून निवड प्रक्रिया समितीची पुनर्रचना करण्यात आली. साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना. वन विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून नुकसानीची केवळ 2,000 रुपये भरपाई देण्यात आली. कारण या प्रकरणी तक्रार केल्यानंतर वन विभागाकडे केली होती. या विभागाने त्यांच्या शेतामध्ये येऊन नुकसानीचा पंचनामा करण्याचे सौजन्य तर दाखवले, परंतु तातडीने मदत देण्यात आलेली नाही. 2024 पासून यांना या कार्यालयामध्ये वारंवार चक्करा माराव्या लागल्या. अखेर त्यांच्या हाती मदतीचे 2,000 रुपये प्राप्त झाले. तुरीच्या हमीदरासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये
राज्यामध्ये विविध 11 ठिकाणी होणार प्रक्रिया. सर्वाधिक केंद्र विदर्भ कोऑपरेटिव्ह फेडरेशनचे. वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी त्रस्त झालेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वनी परिसरामध्ये तसेच इतर परिसरामध्ये डुकरांची संख्या वाढलेली असून शेत शिवारामध्ये धुमाकूळ हा सुरूच आहे. मजुरीचा धनादेश बाउन झालेला असून आदिवासींवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. उपसंरक्षकांना साखळे घालण्यात आले. दारूबंधा जंगल कामगार सोसायटीचा कारनामा. शिधापत्रिकांची शुद्धीकरण. हजारो संशयास्पद लाभार्थ्यांवरती काट मारली जाणार. शिधापत्रिकांची आता तपासणी होणार. अपत्रांच्या नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून मिशन सुधार अभियान. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेमध्ये कार्यशाळेतून मिळाली जलसमृद्धीची दिशा. मान्यवरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. कार्यशाळेला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रानडुकरांचा गौरी चिंचोली शहरामध्ये हैदोस दिसून आला. पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान दिसून आले. शेतकरी यामुळे खूप हैराण झालेले आहे. शैक्षणिक कामे लादली. टीईटीची परीक्षा उत्तीर्ण कशा पद्धतीने करायची. चंद्रपूर जिल्ह्यामधील शिक्षकांचा आरोप. जिल्हा परिषद निवडणुकीची कामे देणार गोंधळी. मोहाडी बोटिंग प्रकल्प बंदावस्थेमध्ये दिसून येते. रोजगार हिरावला प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली जाते. नव्या बोटींसाठी पाठवला प्रस्ताव. माना मोबदला पीक पाहणीमध्ये सायकनचा जीव लागला टांगणीला. 2 वर्षांपासून सेवा. जीव धोक्यामध्ये घालून पेरा नोंदणी डेटा. इंधनाचाही खर्च मिळेना. हरभरा तुडविला. तुरी केल्या फस्त. हत्तींचा धुडाकूस थांबेना.